होणार आहे. अबे काका काका गाणं गाणं बघायचं नाही, ऐकायचं आहे. डीमार्ट वाले पॉपकॉर्न आणले भाई. ते लॉलीपॉप वाट ठेवा आधी, ते लॉलीपॉप खातात मागे. अंधारात कोणता लॉलीपॉप? सध्या सगळ्यांनी स्वतःचेच धरा. ऐक ना, आणि अश्विनीचं सूर धर. हा हॅलो आई. हा दिवाळी पहाटच्या एका कार्यक्रमाला आलोय का आई? कौटुंबिक शो आहे. ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ. ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ. प्लीज क्लॅप फॉर द वन अँड ओनली वन मराठी कपिल. मित्रांनो असं नाही, खूप जण असे बसलेले असं नका बसू, थोडंसं खुलून बसायचे एकदम. एवढी ऑडियन्स आपला, अरे असं काय केलं भाई खुलून बसल्यावर? तसं नाही खुलायचं आहे भाई. बट ठीक आहे, इंस्टावर सगळे खूप भारी. मला किती जण फॉलो करता, बस एवढंच. बाकीच्यांना लाज वाटली पाहिजे भाई. हे याच्यामुळे आता तर आजकाल तर थोडी फॉलोईंग वाढली आहे माझी. ठीक आहे. हां, मध्ये मध्ये तर मी पहिले एक तो पण जोक करायचो की माझी एवढी कमी फॉलोअर आहे, प्रत्येक फॉलोअरला मी पर्सनली ओळखतो. तसंच होतं भाई. आता मी बघितलं आहे ना इंस्टावर तीन लेवल्स असतात. एक बिगिनर लेवल, नंतर इंटरमिजिएट लेवल, नंतर ॲडव्हान्स लेवल. जेव्हा बिगिनर लेवलला होतो ना तेव्हा मी बघितलं, आणि याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. मुलींचं म्हणजे एक दाखवायचं, जसं फॅन असतील किंवा तुम्हाला कोणाचं कंटेंट आवडत असेल, मुली लगेच सांगून देतात, तुम्हाला DM करतील किंवा सांगतील भेटून पण की भाई तुझं कंटेंट खूप भारी आहे. मुलांचं तसं नाही आहे. मुलं एकदम जज करतात फॉलोईंगच्या बेसिसवर. मुलांच्या मनात ते पण चालू असतात, यात काय आलं एवढं, हे तर मी पण करू शकतो, तसं वालंय. पण मी जेव्हा नवीन एकदम हळूहळू थोडंसं शो पण थोडं व्हायरल चालू झालता, थोडासा वाढत होता, तेव्हा मी पण चालू, तेव्हा मुलं तसेवाले यायचे भाई माझ्याकडे, यायचे म्हणजे अरे भाई खूप भारी काम करतो भाई. म्हटलं थँक्यू भाई. म्हणजे एक फोटो म्हटलं ठीक आहे, म्हणजे मोबाईल तुझाच वापर. 2 महिन्यानंतर माझ्या फोनमध्ये एवढ्या मुलांचे फोटो होते ना माझ्यासोबत, मला कोणाला दाखवायला पण लाज वाटत होती की बाई मी कोणाला दाखवलं त्याला वेगळंच वाटेल की याला मुलांमध्येच इंटरेस्ट आहे. त्याच्यानंतर आता थोडेसे इंटरमिजिएट लेवलवर आलो आहे सध्या आता मी. आता ते वाली फॉलोईंग आहे भाई. मुलं वगैरे येतात ना, तर त्याच्यामध्ये ते असे तुम्हाला एकतर ओळखणारे येतात, डायरेक्ट म्हणतात खूप भारी काम करतो. जे नाही ओळखत ना ते थोडंसं राहतात की पण कळतं आपल्याला की अरे याने ओळखलं आहे. पण आता आमच्यात पण नवीन थोडंसं झालं आहे ना फेमसवाला सीन, तर मला कळतं की त्यांना ओळखलं आहे. आता मी नाश्ता वगैरे करायला जातो, मला कळतं आहे माझे पोहे संपत आलेले असतात, तितक्यात कोणीतरी येऊन बसतं. त्यांना मी दुसरी प्लेट ऑर्डर करतोय की ओळख भाई पटकन भाई. भाई हे मला सीन आहे भाई. पण 3री लेवल ॲडव्हान्स लेवल, जे आजचं पॅनल आहे आपलं. हां, एकदा जोरदार टाळ्या पॅनलसाठी भाई. त्यांनी मराठीतलं असं पहिलं नाटक काढलं आहे, ज्याच्यामध्ये सगळे कंटेंट क्रिएटर्स आहे. मी स्वतः बघून आले होते नाटक बनवा बनवी नावाचं, आणि खूप भारी नाटक मित्रांनो. तुम्ही पण जिथं पण तुम्हाला वाटतंय, कधी पण तुम्हाला दिसतंय पुण्यात आहे ते नाटक, नक्की बघा ते नाटक. तर बोलवायचं पॅनलला एकदा जोरदार टाळ्या फॉर द कास्ट. सोनाली गुरव, कमॉन. सिद्धी पोलदार, कमॉन. सोनवणे काका, चंदन दांडेकर, समीर खांडेकर. हाय वा, हॅलो वा, खूप भारी भाई. एकदा जोरदार टाळ्या पॅनलसाठी, पुन्हा एकदा टाळ्या. थोडंसं बनवा बनवी नाटकाबद्दल तुमच्या तिघांकडून पण ऐकायचं. अच्छा, हा आपला समीरला सांगेल. नाही मी तुझा सांग, तू सांग. नाही तू छान सांगशील रे. तू लीड आहेस रे, सांग ना, पण तू डिरेक्टर सांग ना. सुरू कर. मी सांगू, ही सांगेल. टाळ्या मारा, टाळ्या द्या. तिला नाटकात मिळत नाही तिथे द्या. अरे बोल. नाही मस्ती करतो. बनवा बनवी आमचं नवीन एक नाटक सुरू झालं. मला सांगायला फार आवडेल की पहिलं कॉन्टेंट क्रिएटर्सचं एक व्यावसायिक मराठी नाटक आहे.
सो आपण बघतो की बरेच शोज आहेत जे आज वेगवेगळे कॉन्टेंट क्रिएटर्स करतात, बरेच स्टँडअप्स आहेत जे वेगवेगळे कॉन्टेंट क्रिएटर्स करतात, पण कुठल्याच कॉन्टेंट क्रिएटर्सचं एक व्यावसायिक मराठी नाटक नाही आहे जी बेस असतं. आणि आमचा तोच प्रयत्न होता की एक नाटक करावं आपण, म्हणजे तरुण पिढी ही पुन्हा नाट्यगृहात वळावी, त्यांनी नाटक पाहावं, नाटक जगावं, नाटक आपण करत राहावं, हा एक बेस त्यातला मुद्दा होता. आणि बिंग द रायटर अँड डिरेक्टर समीर दादा ही केम ऑन बोर्ड आणि त्यांनी ह्या पूर्ण संकल्पनेला बाळाच्या जन्मी आपल्यासमोर प्रेझेंट केलेलं आहे. आणि आम्ही सगळे आहोत, मी आहे, सोनाली आहे, सिद्धी आहे, सुधाकर काका आहेत, करण सोनावणे AK फोकस्ड इंडियन, तसेच बाबा. अजून आमच्याबरोबर 3 अजून कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत, कॅम्बॉय क्रॉक, ओमी कदम आणि सुमित चव्हाण. सो येस, आमचे 18 प्रयोग झाले आहेत, गोईंग वेल. पुण्यातही आमचे प्रयोग झाले आहेत, मुंबईतही प्रयोग झाले आहेत. हॉरर कॉमेडी नाटक आहे, फार जन्झी आहे, फार आपल्यासारख्या तरुणांना एकत्र आणण्याचं नाटक आहे. आणि आमचा खूप प्रामाणिक प्रयत्न आहे की रंगभूमी आणि रंगमंचाला आपण काही ना काहीतरी सर्व केलं पाहिजे बिंग अन आर्टिस्ट. आणि येस, वी आर वर्किंग टुवर्ड्स आर आर्ट अँड क्राफ्ट. बाकी सगळं समीर दादा सांगेल. खूप भारी भाई, एकदम. मी एकांकिका स्पर्धा, बालनाट्य अशा तुमच्या भाषेत सो कॉल्ड बोरिंग स्ट्रक्चरमधून आलेला मुलगा आहे. त्यामुळे पहिलं व्यावसायिक नाटक मिळायला काय स्ट्रगल करायला लागतो हे मला माहिती आहे. ह्या सगळ्यांचं हे पहिलं व्यावसायिक नाटक आहे. आणि मला आनंद याचा आहे की जनरली पुढ्यात खाते हो तुम्ही माझ्या, एवढं आवडी गिळतो मी, त्या मगापासून ना द्या. किती आहे, संपलं ते, केवढं आहे माझ्याकडे, जगली आहे, शेअर आहे, चहा आहे, ते आहे काय आहे ते? तुम्ही पॉपकॉर्न घेऊन आले? मराठी सिनेमा डिमार्ट वाले पॉपकॉर्न आणले भाई. अरे त्या ना, मी काय होतं माहिती आहे काय, माझा प्रॉब्लेम काय होतं माहिती आहे काय, त्या नॉनस्टॉप आहेत ना. थँक्यू. अरे शपथ लागतो यार. नको नको नको, हे पॉप मला नको, तुमचं पॉप तुमच्याकडे, आम्हाला नको. मला खूप थँक्यू, प्लीज थँक्यू म्हणा माझा फ्लो ब्रेक केल्याबद्दल, प्लीज थँक्यू. नाही खा का, चपाती आणले, चपाती, ठेचा, ठेचा, भाकरी, कांदानं भाकर हो त्या की तोंडावर रे. असं एनिवे, मस्करी नाही केली, सॉरी मस्करी केली. एक काम करा ताई, उठा उठा, सगळ्यांना वाटा, चला संपवून टाका. एक घ्या घ्या, सुरू करा सुरू करा, इकडून सुरू करा. नाही नाही नाही, वाटा वाटा वाटा, घ्या घ्या, संपवून टाका, हे सगळे घ्या. बसका मारत तुमच्या द्यायची कारण नाही, तो वरून करा. आओ आओ. ते लॉलीपॉप आत ठेवा आधी, ते लॉलीपॉप खातात मागे. काय चाललंय यार इकडे. एनिवे असो. अंधारात कोणता लॉलीपॉप? ठीक आहे मित्रांनो, पुढच्या परफॉर्मन्सला बोललं. मनाने नाही दिला. काय पुणेकर, किती रुपयाचे हे, हा परत देईन म्हणतोय. मस्करी केली. नेक्स्ट परफॉर्मरच्या पहिले ऑडियन्स म्हणून तर आपल्याकडे आणखी कास्ट नाही. थांब मित्र, सांगतो तुला, कास्ट पैकी पण आहे, त्यांना एकदा बोलून घेऊ आपण, आहे ना. एकदा जो आहे सिद्धीसाठी टाळा, सिद्धी येऊन जा. ये दादाच्या बाजूला त्यात व्हॉट अन ऑनर. ओ मराठी लेजंड, मराठी लेजंड. माझं सौभाग्य आहे की मी दादाच्या बाजूला बसू ओके शकते. ओके 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 ओके. ते मी हिच्याबद्दल, सिद्धीबद्दल ऐकलं पण आहे की खूप म्हणजे ऍक्टिंग कोर्सेस, जॉनी लिव्हर वगैरे. जॉनी लिव्हर, ऐक ऐक ऐक, जॉनी लिव्हर हे खूप मोठे अभिनेते आहेत, मला आवडतात. पण ती शिकली आहे कोणाकडे? सर बॅरी जॉन. असं का नाही केलं? तिथं तर शाहरुख He's from खान पण London. शिकलेले वाटतं ना. हो, शाहरुख शाहरुख खानला खान. ज्यांनी शिकवलं बॅरजॉन सर, ते त्यांच्याकडे शिकली आहे. असं कसं? म्हणजे विचार कर, काय माणसाची एक उतरती कळा असते. म्हणजे ज्यांनी शाहरुख खानला शिकवलं आज ते म्हणजे गंमत नाही केली का साहेब. बॅरी जॉनची विद्यार्थिनी ही. तर सिद्धी पासआउट झाल्या बंद झालं ते असं. नाही नाही, चालू आहे. उतारावयात बिचारे. असो, चला पुढच्या ऍक्टसाठी जोरदार टाळ्या फॉर अश्विनी मकास्त्रे. अरे माईक कुठे? हे बाबा, हे थांब थांब, हे कुठे गेला तो? मी व्यासलीन? करू का? तो उंच आहे म्हणून त्याला बोललो. विसरू नको त्या आई बापाला,
अरे श्रावण बाळा ती आई म्हणते खाल्ला भाजी आणून दिली, दिवस आणून. शंतनू हे बरं जमतं. ऐक दादा आय एम अ व्हेरी मी खूप जेंटलमॅन आहे. इथे जर मुलगा असतं तरी मी हेच केलं असतं. पण आमचं काही म्हणणंच नाही म्हणजे तू हे बघ Yeah, please. Please. हॅलो एव्हरीवन, Hello. माझं नाव अश्विनी आहे. आज मी एक गाणं गाणार आहे बट नाही गा गा एक मिनिट नाही, पण माझा आता तुझ्यासोबत आहे. अश्विनी Yes. अश्विनी Yes. मी माझा तुझ्यावर 2 काहीच मिनिटापूर्वी नव्हतं. हा हा माझ्या बोलला कानात की काहीतरी मी बोलला त्याच्यामुळे मी फुटलो. पण आम्हाला कसं कळणार काय बोललं ते? आम्हाला कसं कळणार काय बोललं ते? प्लीज आम्ही टाइमपास नाही झाला, आम्ही कडे पॉपकॉर्न खायला आलो. प्लीज सॉरी. प्लीज कंटिन्यू. सो शुड आय स्टार्ट? या प्लीज. अखियों के झरोकों से मैंने देखा जो सावरे, अखियों के झरोकों से मैंने देखा जो सावरे, तुम दूर नजर आए, बड़ी दूर नजर आए. अच्छा अच्छा ब्रीदिंग आहे. ब्रीदिंग पिरियड. त्या सॉस घेत आहेत, थांबा सॉस घेत आहेत त्या. अश्विनी प्लीज 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 ए. सायलेन्स 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 गाईज सायलेन्स. ते चांगलं आहे बघा, तू डोळे बंद करून म्हणते. एक्झॅक्टली माय पॉइंट. मला भीती वाटते. सगळे गायब झाले तर स्टॉप ब्लॉक मध्ये झुम. ए पुढे गेले सगळे. हे गाव द्या राव आता थोडं प्लीज. थांब घ्या नाही, हे थांबा रे. नाही. पुढे शुड आणि आय मग शुड आय स्टार्ट होऊन गाव द्या राव मला आता. डायरेक्ट चेंज. नाही पण गा हा प्लीज प्लीज. प्लीज गा. जीती हूँ तुम्हें देख के, मरती हूँ तुम्हीं पे. ए अरे बाबा तिला गाणं लागलंय. गायला जायचंय. भाई आली पण तिला बघ, माझ्या गायकीत दम आहे भाई. अरे पण ते टॅलेंट असायचं खूप पहिल्यापासूनच आहे की लोक गाणं म्हणून पाऊस पाडायचे. आता पडेल, आता बाथरूममध्ये पाऊस पडेल. हे काय मेटाफर आहे? ती म्हणते बाथरूम सिंगर आहे, गाणं गाऊन पाऊस पडेल. मला काय चाललंय हे सगळं? आणि हा तो पाऊस आहे ज्याने मुंबई तुंबते. म्हणून बाथरूम मध्ये छत्र्या ठेवा. अरे कुठे चाललंय हे सगळं? ही नोलनची फिल्म वाटते मला. अगं पण छत्री काय ठेवणार, जिथून पडते तिथे छत्री नाही लावू शकत ना. भाऊ तू ती वाली छत्री नाही ना, मग पडणारच नाही, छत्रीतच पडेल. हा हॅलो आई. हा मी एका कौटुंबिक दिवाळी पहाटच्या एका कार्यक्रमाला आलोय का आई. कौटुंबिक शो आहे, संदीप खरेंच्या गाण्यांचा कार्यक्रम आहे. आलो मी आई. आयुष्यावर बोलू काही. आयुष्यावर बोलू काही. आई तू काहीच नको बोलू आयुष्यावर. हिचं वय 25, ही आयुष्यावर बोलणार. किती वय आहे तुझं? गाणं सांग. ही अश्विनी तू अश्विनी तू 29. हा ताई गा झालंय का? ए अश्विनी तू गाय यार complete कर, प्लीज. please. मला खूप Please. आवडतंय. Please मला पूर्ण ऐकायचंय कर. तिचं हो, गाणं. मला पण ऐकायचं आहे, अरे. प्लीज पूर्ण कर. Come on यार. गाणं पूर्ण कर ना. गाईच करू का पूर्ण? हो. ते नाही म्हणलं, पण तू कर पूर्ण. ते नाही म्हणलं, पण तू पूर्ण नाही, कर. मी तसं पण कोणाचं ऐकत नाही, मी करणारच आहे. कर प्लीज प्लीज आता Please. परत तिथूनच यार. मग आता आमचं पण तेच झालं. मग तरी म्हटलं ना गा दिलं. So sad bro. मग आता तेच तर So sad. अरे काय गाव दे ना. गा. नाही अश्विनी का मी आहे Please, ना. please, please. मी तुझ्या सोबत आहे. तू का जीती हूँ तुम्हें देख के, मरती हूँ तुम्हीं पे, तुम हो जहाँ साजन मेरी दुनिया है वही. गाणं घे तुम्हाला पण नाही आवडत आहे का? खरं सांगा. अहो अबे काका गाणं बघायचं नाही, ऐकायचं आहे. आमच्यात बरं का काका, बघू द्या आमच्यात प्लीज, बघू द्या. लेट मी टेल यू. अगं, ऐक. इथे येण्यासाठी काल न्यू ड्रेस घेतलाय, टमीटकर घातलंय पोट आत घालण्यासाठी, बरंच काय केलं पण ब्रो तू मी. खूप सुंदर दिसते. सुंदर खूप दिसते. सुंदर Thank you so दिसते. much. खरंच. कॉम्प्लिमेंट गर्ल्स कडनं येणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे भाई.
हा. पण ताई तू सुंदर तर दिसतेस. मुलं वेडे झालेत पण ते नाही पाहिजे ना मला है ना. अच्छा हा सीन आहे. हा का तू आय लव्ह यू गर्ल. आय लव्ह यू गर्ल. हो जा ना मग गाणं डुएट सॉन्ग मुली मुलींचं होऊन जाऊ दे का रे. आपलं तसं पण मला मुली मुलींचंच आवडतं. एक मिनिट अरे काय झालं. सोनल गाणं. आई अपलम चपलम एक होऊन जाऊ दे ना. सिद्धी सिद्धी चांगलं करेल. हा सिद्धी. का मी का जाऊ शकते मी नाही. अच्छा बॅरी acting, जॉन. acting. बॅरी जॉन बोलला तो. नाही. बॅरी जॉन अब्रम पण बोलला पुढे चल, तू. चल. बिग अप्स फॉर अप्स नाही ना आता. ए थांबा ए काकांना सांगू दे मला काका असं हवंय आता. हा काका नाही. काका इथं आहे ना तोपर्यंत या की इथे थोडा वेळ. हा तोपर्यंत आहे काका तोपर्यंत या. येते काय असतं इंग्लिश मध्ये प्लीज राऊंड आपलाच काय सोने काका द बेल्ट मॅन. काय करायचं काय गाणं गायचं. काय करायचंय म्हणजे? दोघांनी मिळून. काय करायचंय मला सांग आपण करू. मला खूप काही करायचंय. आपण करू ब्रो. काय करायचं तुला मला सांग. एक मिनिट मी तुझं डीपेस्ट डार्केस्ट सिक्रेट वाचलेलं आहे हा. माझा भाऊ आलाय माझ्यासोबत. हिने लिहिलंय की तिने एकदा एका मुलीला किस केलं होतं म्हणून. एक मिनिट ची कोण म्हणते वाय वाय it's a ची normal thing ना, म्हणजे. एक्झॅक्टली यार. ठीक आहे सिद्धीला पण काही प्रॉब्लेम नाही. आणि तर सिद्धी तशी सुंदर पण आहे. अरे ती कशी करते हिला. वी विल डू सिद्धी. we will do तुम्हाला- we will I support येस We- आय कॅन अंडरस्टँड. वी रिस्पेक्ट एव्हरीथिंग. नाही आम्हाला पण चांगलंच वाटतं. बनवी खरी चांगला खरी. घेतलास. हा जो Spin आणलाय ना केलास. यांनी उभा राहा बाळा. हा जो काय आला एक मित्र हे आपल्या मंडळाचं आहे की कोठे आहे. नाही ना बस नाही पण त्याने धरून ठेवले. हा धरून ठेवलं बाई. हा करा ना गाणं. काय 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 सध्या सगळ्यांनी स्वतःचेच धरा. प्लीज डोंट हेल्प. ऐक ना आणि अश्विनी तू सूर धर. असं बोलशील. किती छान वाटलं बघ ना त्याला असं बोलून. असं वाव. बोलशील. मला छान ना सगळ्यांना छान वाटलं. चला येऊ मग आम्ही चला. अरे काका काका कुठे झाले. नाही कुठे नाही नंतर जाईल. काका मी कंटेस्टेंट नाहीये इथे. नाही मी काका, आपलं किती आहे ती? आपली आहे. तुमचं संरक्षण करण्यासाठी मी इकडे आलोय. तरी कृपया यांचा जर गाणं सुरू झालं तर तरुण मुलांनी आपल्या मैत्रिणींना सोडून आणि बायकांना सोडून इकडे धाव घेऊ नये प्लीज. हां ओके. काका तुम्ही बोलायला खरंच असं काहीतरी वाटतं काहीतरी भीषण घडते. थांबा भीती वाटते. अरे, थांबा मजा करायला आलोय. हे थांबा. मी ओळखूनच सांगतोय आता म्हणून तर म्हणतोय प्लीज एन्जॉय. नाही काका प्लीज Dance अश्विनी कर. आणि सिद्धी प्लीज तुम्ही Dance कर. एक गाणं गा. तू मेरे- अशी आमच्या सगळ्यांची मनापासून इच्छा आहे. ऐका ना तिला डान्स करायची इच्छा आहे. ओके मग तू गाशील आणि ती डान्स करेल असं का. नाही पण ऐक ना. डान्स करतो. नाही एखादा ऐक ना भारी डान्स वाला काहीतरी मराठी गाणं म्हणून म्हणजे ऑडियन्स पण म्हणले मला नाही माझा माझा काहीतरी घसा मराठी वाईट गाणं आहे. कोणतं फेमस आहे. हा, ढगाला लागली कळस सगळ्यांनी सोबत, घेऊया. सोबत, येस सोबत. येस कम ऑन. सगळ्यांनी थेंब, घेऊया थेंब, आणि थेंब, हा. थेंब, थेंब, हा, पाणी थेंब, 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 थेंब. थेंब, 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 थेंब. आईला हे पूजा भिजली. अरे ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ. अरे ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ. जमीन आपली उन्हानं तापली लाल लाल झाली या माती गाळूया नवारी नाडूया ऐक ना काय साला योगा बघ ना. हा रे काय योगा बघ ना. confusion चालू आहे. मी इकडे का- बाळा माझे पंच मारतेस इकडे. काका बघून झालं इकडे जा आता, तुम्ही जा. तू बस इथे. ए तू इथेस बॅरी जॉन. ती खुर्ची मागे ठेव तिथे बस. काकाची सीट देतला येत. हा, बसा काका मग तुम्ही नंतर तुम्ही आहात. हे तुम्ही आहात नंतर. नाही पण ठीक आहे. छान लावून टाक. व्हेरी गुड Thank you ऑल द so व्हेरी much. Thank you बेस्ट. so much. बाई Thank you. कडक कर आयुष्यात. सिद्धीसाठी जोरदार मस्त थँक्यू सो मच सिद्धी थँक्यू सो मच. मित्रांनो आपल्याकडे स्पॉन्सर्स पण आहे. एक तर जोरदार टाळ्या स्पिनीसाठी. येस येस पिनी वापरतो कोणी. अरे
नाईस, खूप भारी भाई, खूप भारी भाई. तुम्ही म्हणजे स्पिनिंग मी वापरलेलं आहे ऑफकोर्स. तर तुमच्या जुन्या गाड्या असतील तर त्याच्यावर तुम्ही विकू शकता. सगळ्यात जास्त चांगली प्राईस तुम्हाला स्पिनीवर भेटते. आपण आहे ना स्पिनीकडून तुम्हाला गिफ्ट भेटणार आहे. आपण एक छोटासा गेम खेळू हलकासा. कोणी सेकंड हँड गाडी आहे कोणाची जी विकायची आहे, आपण प्राईज वगैरे इस्टिमेट करू किती, जे पण ज्याची पण क्लोजेस्ट प्राईज असेल त्याला आपण गिफ्ट देऊया. कुणी आहे कोणाची गाडी बरं तुमची गाडी मित्राची कोणाची विकायची आहे बाजूवाल्याची सांगा आहे पटकन. तुझी गाडी? हा सांग भाई. हा भाई कोणती गाडी आहे, कोणती हा नेक्सॉन. ओके भाई. कोण आहे टाटा. नेक्सॉन? एक मिनिट. ओ टाटा बाई. हा थांब भाई. टाटा नेक्सॉन कधीचं मॉडेल आहे भाई? 21चं मॉडेल. अरे हे सगळं माहिती आहे. वा नाही ते नाही भाई. कोणतं आहे? पेट्रोल डिझेल? पेट्रोल इथेनॉल. सॉरी साहेब मला तुम्ही आवडता. विचारते कोण मला फटके पडतील कोण मला बोलायला लावलंस तर. मॅन्युअल ऑटोमॅटिक काय? मॅन्युअल. ओके भाई. आणि ठीक आहे भाई, काही पण टाकून देऊ का इथे? कोणतं मॉडेल आहे तुझं? ZX काय भाई? हां ZX ना. ठीक आहे भाई, ZX प्लस टाकून देतो. ठीक आहे. फर्स्ट ओनर आहे तू? ओके भाई. आणि किती किलोमीटर चालली तुझी गाडी? 50,000. इमिजिएटली लगेच विकायची आहे. ठीक आहे. तर कोणतरी हातवरती उचला. किती तुम्हाला वाटतं 2021चं मॉडेल आहे नेक्सॉन टाटा कितीपर्यंत गेली पाहिजे? ज्याचं सांगा कोणी पण 3 जणांनी ट्राय करा. सिरियसली काय वाटतंय? 3 लाख. ओके 3 लाख. आणखी अरे घ्यावी पण लागेल ती. ऑप्शनला बसलायस काय? नाही, ती घ्यावी पण लागेल मग 4-25 ला. पृथ्वी शॉला विकतोय का आम्ही? 4-25. 2000 कधीची गाडी? चेन्नई 2000? सुपर किंग. हा एक 5 5 पर्यंत झाला. 3 किती म्हटलं? 4-25 5.5. ठीक आहे भाई. मला काय पण तुम्हाला विकायची आहे? 5.5ची. 5.5 माझी अपेक्षा आहे. 5-15 पर्यंत बघा काय जमतंय. आणखी 5-15 पर्यंत काढून घेतो गाडी. भाई ऍप वर याची प्राइस दाखवतोय 6 लाख रुपये. 8,000 6,08,000 रुपये. टाळ्या भाई, टाळ्या. चालू करू. ठीक आहे. आणखी एक कोणती पण गाडी? कोणाची गाडी? 4 व्हीलर कोणी नाही का कोणाची? ब्रेझा सुझुकी आहे ना. मारुती सुझुकी पुणे. थांबा कधीचं मॉडेल आहे भाई? 21चं मॉडेल आहे. ठीक आहे. कोणती आहे? ब्रेझा. पेट्रोल CNG काय? पेट्रोल आहे भाई. ओके. मॅन्युअलच असणार आहे ना. ओके. किती किलोमीटर चालली गाडी? 60,000 किलोमीटर. ठीक आहे. हा 3 जणांना चान्स भेटतोय. सांगा 3 जण कोणी पण प्राइस. आवाज करो. किती? ठीक आहे 7.5. 7.5. ठीक आहे 7.5. एक 10. तुम्हाला ब्रेझा घेता माहिती आहे ना? ब्रेझा गाडी माहिती आहे? 10 लाख. 10 लाख. 4 ए धावा. 6 5.5 6. हा 5.5 6 मला वाटतंय. 5.5. ठीक आहे. हे भाई 5.5 6 वाटतंय. 7,35,000. तुमचं नाव स्पिनी आहे? खूप भारी भाई. काय मॅच झालं यार. 7,35,000 चांगलं आहे. लगेच done कर. एक सोनल आवडतंय की मुलींना मिळतंय प्राईस. ये ना इथे येऊन जा. काय नाव तुझं? श्रुती टाळ्या भाई एकदा. ऐक ना. ए कुठे चाललीस? श्रेयस क्लिअर करून टाक ना प्लीज. हां बस झालं. आपला फोटो नाही काही व्हिडिओमध्ये आलं. चला पुढे. कोणाला बोलवायचं तुम्ही सांगा. चूज करा कोणाला पण. बघा जेवढं. ऐक ना. उभा राहा. प्लीज तू ये ना. बस. अरे मित्र आणि जोरदार टाळ्या मित्रांनो. मला हाय मित्र. हाय. अरे आले पाणी. तू त्यासाठी आला का? माईक आहे मित्रा? थोडं सेटल व्हायला. बरं ठीक आहे. आणि कोणासोबत आलाय मित्रा तू? माझी वाईफ सोबत. वा. काय नाव आहे तुझं? माझं नाव विक्रांत. तिचं नाव स्वाती. नाही तिचं काही गरज नाही. तुम्ही एकदमच नाही. नंतर आपण त्यांना नाव घ्यायला सांगूच. जोरदार टाळ्या फॉर दीपक, भास्कर आणि केदार. एकदा नाव सांगा तुमच्या ग्रुपचं काही असेल तर, काय परफॉर्म करणार ते सांगा. है ना. सो माझं नाव सुमित जैन. हां. याचं नाव दीपक केदार, जे तुम्ही आता ऐकलंच थोड्या वेळापूर्वी. आणि हा सुमित बनसोडे. तर आमचं दुकान नावाने एक छोटेखानी कार्यक्रम आहे जिथे आम्ही फनी शायऱ्या, कविता,
पॅरडी सॉंग्स सादर करतो. सो तेच आम्ही ते आता सादर करणार आहोत. सो चालू करूयात. माझं नाव आहे मित्रांनो सुमित जैन. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं मैफिल दुखनमध्ये. मी माझ्या मित्रांची आणि कविवर्यांची ओळख करून देतो. हा माझा मित्र दीपक केदार. नमस्कार. आणि ते माझ्या डावीकडे आहेत कविवर्य सुमित बनसोडे. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल काय दुखन. तर दुखन म्हणजे समाजाचा आरसा. दुखन म्हणजे समाजाचा आरसा. पण कपिलदादाने आम्हाला वेळ नाही दिला फारसा, त्यामुळे आम्ही वेळ न दवडता परत सरळ कार्यक्रमाकडे जोडूयात. मी पहिला शेर घेतो. नक्की नक्की. माझा पहिला शेर जो आहे तो मुंबईच्या गर्दीसाठी आणि पुण्याच्या दर्दी रसिकांसाठी आहे. इर्शाद. खरं माझं प्रेम आहे, खरं माझं प्रेम आहे, तू प्रेम मजवर करशील का. तिला विचारलं मी, तुझा काय संबंध. खरं माझं प्रेम आहे, तू प्रेम मजवर करशील का. दादर स्टेशनच्या गर्दीमध्ये तू हात माझा धरशील का. तुला म्हणतोय TC आहे का रे. ती कशी असली तरी तिचा तुझा काही संबंध नाहीये. खरं माझं प्रेम आहे, तू प्रेम मजवर करशील का. दादर स्टेशनच्या गर्दीमध्ये तू हात माझा धरशील का. अरे एकदा आपलं लग्न ठरलं तर ठेवीन तुला राणीसारखं. अरे एकदा आपलं लग्न ठरलं तर ठेवीन तुला राणीसारखं. सध्या माझं मनतेंडे एवढं बिल जरा भरशील का. हे गरिबी काय खतम नाही होणार. सुमित तूच कर भाई. तर पुढचा शेर मी घेतो. एका सत्य घटनेवर आधारित शेर आहे. बरं. धन्यवाद. की तिच्या हृदयात उसळला प्रेमाचा लावा आहे. शेर आहे का. लावा लावा. तिच्या हृदयात उसळला प्रेमाचा लावा आहे, म्हणून तिने केला माझ्याकडे धावा आहे. तुझ्याकडे. येस येस माझ्याकडे. केला असेल. तिला डार्क चॉकलेट आवडतं. रिलेट झालं दादांना. रिलेट झालं. अबे मेरे को काय को तोडा. शेर असा आहे की तिच्या हृदयात उसळला प्रेमाचा लावा आहे, म्हणून तिने केला माझ्याकडे धावा आहे. ती चुंबणार माझ्या उठांना. काय जज काय करताय. तिच्या हृदयात उसळला प्रेमाचा लावा आहे, म्हणून तिने केला माझ्याकडे धावा आहे. ती चुंबणार माझ्या उठांना, इतक्यात मीच तिला थांबवले. ती चुंबणार माझ्या उठांना, इतक्यात मीच तिला थांबवले. कारण तोंडात माझा 120-300चा मावा आहे. 120-300चा मावा आहे. आणि भावा तूच तिचा करा चावा आहे. पुढचा शेर तर कमाल. पुढचा शेर घेतो. पुढचा शेर आहे 90s किडसाठी, जे आता 90s किड नाही राहिलेत. तर आय होप रिलेट होईल की नाशवंत देह माझा, इच्छा असीम आहेत. ओशो फ्रॉम मिशो. यू आर अ बीच. ते आहे. नाशवंत देह माझा, इच्छा असीम आहेत. उघड लॅपटॉप फटकन, बघू काय तो सीन आहे. दरवाजा बंद, सोबत टिशू, हाती वॅसलीन आहे. दरवाजा बंद, सोबत टिशू, हाती वॅसलीन आहे. जुलिया, ब्रँडी आणि एवा या तर एव्हरग्रीन आहे. क्या बात आहे भाई. नोबडी. येस नोबडी. तर मी काय म्हणतो दीपक, पण मला तर डॅनी आवडते. डॅनी पंडित हे सगळी व्हिडिओ करतो. अरे तोही नाही रे, डॅनी पंडित नाही. पुण्यात मारतील आपल्याला. मारतील. बरोबर. ह्यांनी मारायच्या आधी आपण थोडी कार्यक्रमाची सांगतेकडे वळूयात. येस येस. तुम्ही सगळ्यांनी तुम्ही आता आलात, सगळ्यांनी ऑफिसचं टेन्शन विसरून आलात. येस. पण माझी एक रिक्वेस्ट आहे, 2 मिनिटासाठी आमचं एक छोटंसं गाणं आहे. हे गाणं ऐकताना ना तुमच्या ऑफिसचा मॅनेजरचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर घ्या. तुम्ही नक्की रिलेट कराल. येस येस. कुशाला ना. ठीक आहे. तर गाणं असं आहे. बॉस हा नवा आहे यडझवा, निघताना कामाचा गठ्ठा देतो भडवा. चार साजणी या खुळ्या क्षणी, वेड लावितो जीवा कामाचा लोड हा. बॉस हा नवा. पण मी काय म्हणतो, बोल ना. एसीची हवा हा खारे तू भावा. वा वा. एसीची हवा खारे तू भावा, पगार घे निघून जाण सोड जॉब हा. बॉस येडझवा. धन्यवाद. भाई तू कंटेंट साठी भाई खूप भारी.
भाई कोणाला काही 4 ओळी वगैरे अर्ज करायचं आहे का? कमाल कमाल. दुखन का म्हणताय ते कळलं मला खरं. भाई मी जॉईन होऊ शकतो का तुमच्या Please, माझ्याकडे? always welcome. 4 ओळी सांगू का मी पण? मित्रांनो आपल्या इर्षाद तुझं घर हा त्याच्या मागचं डोंगर, वा 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 वा. त्या डोंगरातून वाहणारी नदी वाकडी. हा 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 तुझं घर त्याच्या मागचं डोंगर, हा त्याच्यातून वाहणारी नदी नदी वाकडी. वाकडी. बघ माझी आठवण येते का? हा 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 तुझं घर समोर अंगण हा आणि त्याच्यावर 4 बाकडी. त्याच्यावर 4 बाकडी. अच्छा, बघ माझी आठवण येते हा, हा, का? आणि जास्तच आठवण आली माझी तर जा बाजारात हा आणि विकत घे पावसर काकडी. वा वा आई ग लागला शेर ऐकल्यावर काकडे आठवले. लाकडी. भाई नाव काय? दीपक कोण आहे म्हटलं? दीपक. ओके, दीपक, सुमित आणि सुमित. ओके भाई, मी एकाच नाव घेतलं का तिघांचं? हो. भाई असं कसं नाव तुझं? दीपक भास्कर केदार. कसं असलं पाहिजे? असं तरी नसलं पाहिजे. आडनावच नाही रे. केदार, आता काही जणांचे केदार असं- नाव असतात. येस केदार नाव. असं वाटतं 2 नवरे केले, दोघांनी नाव लावले तू. आई ग बरं ठीक आहे भाई. तुमच्यात काय तिघं कसे एकमेकांना कसे ओळखतात? कशी मैत्री झाली तुमची? आम्ही पहिले कल्याणला ओपन माईक करायचो स्वरजित नावाने. मग तिकडे सुमेधची ओळख झाली. सुमेध ह्याचा मित्र. मग आमची तिघांची ओळख झाली. सुमेधनी इथं लिहिलं होतं की मला एका गोष्टीची खूप जास्त लाज वाटते, माझं दिसणं. भाई तुला सांगू का, अशा गोष्टीची लाज वाटून नाही घ्यायची. असं पण होऊ शकतं फ्युचरमध्ये जाऊन तुला बनवा बनवीमध्ये कास्ट पण भेटू शकतो. थोडं बारीक व्हावं लागेल कदाचित. मी स्वतः पण ट्राय करतोय भाई की एक वॅकन्सी निघेल, मी जाईल तिथे भाई. आई कसे खोटे आश्वासनं बरेच लोक देत असतात. त्यात बिलकुल बळी पडायचं नाही. लक्षात ठेव, ती ॲड आहे जे सांगतात ना फेअरनेस क्रीम लावून गोरेवा. ही ती ॲड आहे भाई. स्वातीचा नवरा. अरे हे पण आहेत खरं. अरे यार, अगं तू दे ना परमिशन, दे ना स्वातीचा त्याला नवरा काय? बोलायची. भाई त्याला चहा पण दिली, एक पाणी पाहिजे, सगळं झालं. नाश्ता बिष्टा काही मागू? ऐक, नाही, परमिशन घे, परमिशन घे आणि संपू विषय. बोलू. नाही, खूप छान केला परफॉर्मन्स. मला आहा, अनु खूप मलिक. रिलेट झाला. म्हणजे सुरुवात खूप छान केली. एकाने मुलीला रिलेट काय झालं? 90s किड्स झालं रिलेट नाही, की ह्यांचंच पोयमच यांची रिलेट झाली. जसं Vaseline पहिला वाला- बोलला की Vaseline बघा अरे लास्ट नाही, आता ट्रिक्स आहेत खूप. गरज नाही. हा. खूप रिलेट झाले. जसंच एकाने सुरू केलं, तो बोलला बिल भरायला पैसे नाही, दुसरा बोलला हात पकड, तिसऱ्याने शिव्या घातल्या बॉसला. तर खूप रिलेट होत आहे की स्ट्रगलिंग, इथे लिहिलं आहे तुम्ही स्ट्रगलिंग रायटर, आणि मग सगळ्यांच्या फॉर्ममध्ये तेच आहे. तर मला ते रिलेट झालं. नेक्स्ट टाइम जर बॉसला शिवी न देता काही बनवलं तर मे बी पुढचा पार्ट क्लीन होईल. नक्की नक्की नक्की. पण मला वाटतं बॉसला बघितल्यावर शिवाय येतातच. हा, ऑफकोर्स भाई. चांगला बॉस. सचिन सारखा नाही. कोण सचिन? तो मागच्या शो मुंबई शो. अच्छा ठीक आहे. यांना अर्धा नाही रेफरन्सेस नाही माहिती. मला भाई माहिती आहे तुला, बघितलंय तू. ठीक आहे. इथं कोणी आलंय? बॉस वगैरे आहे कोणी? मॅनेजर लेवल कोणी आहे का इथे? मित्रांनो अरे एवढं सगळं म्हटल्यानंतर कोण काय हात वर करेल? सगळ्यांना भोसडवलं गेलंय. यांचा सगळ्यांचा बॉस सचिन आहे वाटतं. 6:30 बजे वो निकलने हात का वर कर, था. हा. हे करून आले. 6:30 बजे निकलने का था, वो आज जाए क्या वगैरे करून आले. भावांनो, मी पण मॅनेजरच होतो. सांगू कसं? आता मॅनेजरची वाजवली त्याने, मी कसं सांगू मी मॅनेजर आहे? काका तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत सगळे. मी माझे सगळे शब्द मागे घेतो. भाई सुमेध, तू इथं तो फनी किस्सा लिहिला, थोडं सांग ना यार. दारू प्यायला बसला होता, काय किस्सा होता? हा म्हणजे मित्रासोबत झाला तो किस्सा माझा. ऑफकोर्स. हां. तर मी माझे मित्र, आम्ही जस्ट सेकंड इयर वगैरे कॉलेजचं होतं आणि नुकतंच मध्यप्राशनाला थोडीफार सुरुवात झाली होती. तर माझा एक मित्र होता, तर त्याचे ना दोघे आईबाबा शिक्षक होते. तर ते दुपारी कॉलेजला शिकवायला जायचे. तर त्याचं घर मिळायचं खाली. तर आम्ही पहिला दुसऱ्यांदा गेलो तर आम्ही तासभरच थांबायचो की भीती वाटायची, आईबाबा येतील. तर असं 3-4 वेळा झालं. मग आमचा कॉन्फिडन्स थोडा वाढला. मग आम्ही आधी 1 क्वार्टर घेऊन जायचो, नंतर आम्ही 4 क्वार्टर घेऊन जायला लागलो. आणि मग गेलो घरी, बसलो. 2 ते 3 तास झाले, 4 तास झाले आणि बसलेत. मुलं आहेत. कोणी शर्ट काढले, कोणी पॅन्ट काढली स्वतःचीच. तो मध्ये व्हिडिओ व्हायरल झाला, तो तुझा नव्हता ना? नाही माझा जस्ट सांगत होतो. तो तर डायरेक्ट आम्ही- पुढे गेला. शेवट सांगितलं त्याने. मधलं सांग. मधलं म्हणजे रेफरन्स मधला सांग. हा, म्हणजे मुलं असं जरा पसरली होती, जरा बसले होते, कॅज्युअल आम्ही बसलो होतो. तर तितक्यात बेल वाजली. आम्हाला वाटलं कोणी शेजारचं वगैरे असेल, थोडे याचे पप्पा येतील.
मग असं 2-3 वेळा बेल वाजली आणि आमची थोडी फाटली. आणि मग नंतर त्याच्या वडील जे होते त्यांनी आवाज दिला मित्राला. आमची फाटली मग की आता काय करायचं. तर कुणी दुसऱ्याचा टी शर्ट घातला, एकाने ॲस्ट्रे तो बॅगेत टाकला, तिसऱ्याने बाटली बॅगेत टाकता टाकता बाटली फुटली त्याच्याकडून. असं झालं आणि दरवाजा खोलला मग आम्ही 5 मिनिटांनी. तर त्याच्या वडिलांना कळलं हे लोक काय करतात, स्मेल येत होती. अच्छा, त्यांना तुमची पॅन्ट निघालेलं होतं आणि त्यांनी दारू पकडली तुमची. सुमित, तुझा काय किस्सा व्हॅलेंटाईन डे लिहिलं? ॲक्च्युली माझं 1.5-2 वर्षापूर्वी ब्रेकअप झालं होतं. अरे क्या, कॉंग्रॅच्युलेशन्स भाई. थँक्यू, खरंच थँक्यू. आता हे तुम्हाला स्टोरी एंड झाल्यावर कळेल की तुम्ही बरोबर बोलला पण नॉन लिनियर हवेत. या आणि तेव्हापासून दुकान चालू झालंय ना? हो, त्याच्या काही वेळानंतर. अरे दुकान काय, दुखन दुखनचं दुकान चालू झालं. एक्झॅक्टली. सो माझ्या शहरातली होती. 2-3 महिने ती मला इंस्टाग्रामवर रिक्वेस्ट म्हणजे मेसेज करत होती. तर एकदा आम्ही ठरवलं की डेटवर जायचं. तू बोलताना पण स्वतः चूप करतो माहिती का? नाही, तो रॅपर आहे ना, तर ते बोट ठेवायची. तू रॅपर आहे? नको तिकडे बोट नको ठेवणं पण ती मला खाली. तर हां ठीक आहे, आम्ही डेट करायला स्टार्ट केलं. 3-4 महिने छान गेले आणि अचानक तो डूम्सडे आला. व्हॅलेंटाईन्स वीक होता. आम्ही ठरवलं की डेटवर जायचं. नेहमीसारखं पिक करायला गेलो, भेटलो. त्या कॅफेत जायच्या आधी तिला चहा प्यायची होती म्हणून एका ठिकाणी चहा प्यासाठी थांबलो. ती मोबाईल वापरत होती. जस्ट माझं लक्ष तिच्या मोबाईलमध्ये गेलं तर मोबाईलमध्ये एक येल्लो चॅटबॉक्स होता. युजली येल्लो चॅटबॉक्स साधारण नॉर्मल सोशल मीडियाचे नसतात. व्हॉट्सॲपचा ग्रीन असतो, इंस्टाग्रामचा व्हाईट आणि थोडा पिंकिश असतो. तिचा येल्लो चॅटबॉक्स होता आणि मी बोललो ही एक डेटिंग वेबसाईट आहे, कारण की मी ह्याच्या आधी एकदा वापरली होती. मग डायरेक्ट यायचं ना त्याच्यावरच. सगळं क्रिस्टोफर नोलन म्हणलं एकदम की व्हॉट्सअपचं तर ग्रीन असतं. तर विषय असा होता की मी 2 मिनटं शॉकमध्ये होतो की हे असं कसं होऊ शकतं, कारण की ही माझी गर्लफ्रेंड आहे. हिच्या मोबाईलमध्ये हा ॲप का असू शकतो ना, काही सेन्सच बनत नाही. तो मी 2 मिनटं शॉकमध्ये होतो आणि ते तिने बघितलं की हा ह्याच्या तंद्रीमध्ये हरवला आहे. तिने मला विचारलं की काय आलं, काय विचार करतोयस, कुठल्या तंद्रीत हरवला आहेस. मी तिला विचारलं की तुझा मोबाईल दाखव 2 मिनटं. आणि ती लगेच की नाही मी नाही देणार, कारण की युजली मी असं कधी कोणाचा मोबाईल मागत नाही. स्पेसिफिकली हां ग्रीन फॉरेस्ट आहे मी थोडासा. तुम्ही दोघं पण होते तेव्हा? तुम्ही लई इंटरेस्टेड आहे त्याच्यामध्ये. त्याने खूप वेळ ऐकली म्हणतोय. तर ती नखरे करायला लागली फोन द्यायला. मी पण बोललो जाऊ दे, सोड, आपण विषय सोडूयात. ती म्हणाली काय आला मला सांग नक्की. ऐकलं पण सॉरी ऐकलं हा बोला अजून केवढं आहे. सॉरी बस हे काय तुमचा डिपेट डार्क सिक्रेट काय शोच्या दिवशी दाखवतो? दाखवू नको बाई. काय 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 त्यानं लिहिलंय शोच्या दिवशी दाखवतो. डीपेस्ट डार्केस्ट सिक्रेट होतं जरा ते. काय आहे मित्रा, काही सांगण्यासारखं आहे का? डीपेस्ट डार्केस्ट सिक्रेट. तू कठीण आहे बोलायला. अच्छा, हे मित्र वणव्यामध्ये भडव्यासारखा. सिक्रेट तसं काही नाहीये म्हणून मी ते ह्युमर म्हणून लिहिलं होतं. अच्छा, खरंच तू असं लिहिलंय? हा, सॉरी. हे आडनावे काय आहे? मित्र बनसोडे असं म्हणून हाक मारतात. मुलींमध्ये नाही होत का? बनसोडे. अच्छा, सोनाली विचारती आडनावाने हाक मारतात म्हणजे काय? मुलींमध्ये नसतं. तुमच्यात नसतं का कपिल असं? प्लीज टॉक्सिक बनू नको, शांत राहा. हे मला काय चाललंय सारखं toxic? टॉक्सिक यार. अरे पण टॉक्सिक नाही, गर्लफ्रेंड पण एक मिनिट, इथे जेवढ्या गर्लफ्रेंड्स आहेत तुम्ही सगळ्या टॉक्सिक आहेत असं वाटतंय का तुम्हाला, की तुम्ही टॉक्सिक आहात? मुलांना विचारता काय? त्यांना नाही विचार. नाही, एक मग मिनिट. boyfriend हा, खूप आम्ही पण बोलतोय. सांगू नाही, शकतो नाही, की. एक मिनिट, तू थांब जरा. का नाही, आम्ही का नाही बोलू शकत? अरे पण मी थांब बोलली ना तुला. मला मुलींना विचार आहे, तू मुलगी आहेस? आम्ही मग हे टॉक्सिक मुळात नाही या का? मुलांना कळत नाही. आम्ही मुली काही डायसन वगैरे आपण मागतो का, तेवढं आपल्याला माहिती आहे नाही मिळणार आहे. साधा चाफा वगैरेही चालतो आपल्याला, चालतो ना. माणसांना पण ऍड मलाही करा, चालतो. आम्हाला पण कळत नाही, मुलांना कळत नाही. माझं लग्न आलं, मला अजूनही कळत नाही. माझं पूर्ण नाही झालंय, मला याला सांगायचंय. हा, दुसरी गोष्ट म्हणजे रविवारचं भेटायचं म्हटलं तर ह्यांचे टर्फ बुक केलेले असतात. ना भाई, का नसतात आणि का नाही खेळावं आपण? आणि आता सध्या मॅचेस चालू आहेत फुटबॉलच्या, तर तिकडे बिझी असतात, त्यामुळे कॉल उचलत नाही, सतत टाळणार. आणि मग म्हणायचं की माझी गर्लफ्रेंड टॉक्सिक आहे, माझी गर्लफ्रेंड टॉक्सिक आहे. गर्लफ्रेंड कधीच टॉक्सिक नसते, तुम्ही तिला टॉक्सिक बनवता.
अरे पण तू एक मिनिट सॉरी सांगण्याकर तू ती चिडली आहे टॉक्सिक गर्लफ्रेंड फक्त तुला असंच तो गमतीत म्हणतो टॉक्सिक गर्लफ्रेंड खरं कर नाही असं एवढी काय तुझं कॉन्टेंट आहे ना टॉक्सिक गर्लफ्रेंडचा. अरे पण तो सारखंच बोलतोय असं मग- थोडी असतं हा, मग- टॉक्सिक टॉक्सिक. अरे मग असतं ना टॉक्सिक गर्लफ्रेंड यार. बरं बरं त्यांना आता खरं खरं सांग काय ते आता. बरं 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 काही ते सगळं आम्ही प्लॅन केलेलं होतं. आमचं नाटक आहे बनवा बनवी त्यामध्ये हे आता नाही करायचं थांब सांगतो मी तुम्ही माझ्याकडे बघत राहा. आमचीच नाही मारायची आपण एकच टीम आहे माझ्याकडे तर बघ. त्यात मी हे परफॉर्म करते. सो येस तुम्ही नक्की बघायला या पुण्यात जेव्हाही प्रयोग आणि असेल. त्याच्यात ती टॉक्सिक गर्लफ्रेंड परफॉर्म करते. हा मी ती- टॉक्सिक ती नाहीये गाईस. बिचारी- काय ऐकू नका. बरं कपिल एवढंच कट करून टाकशील तर अख्खा महिला संघ मला मारायला उठेल. अरे तेल आहे. हा, एक पोरगी पटवण्याचा प्रयत्न करेन तर ती पण नाही पटणार लक्षात ठेव. फालतूगिरी करू नका. बरं ते सोडती बिचारी परफॉर्म करते सुरू करते हे इकडलं सुरू होतं मला पण- अरे थांब भाई उसका परफॉर्मन्स याला थांबवते. मला अरे माहित थांब. नाही स्क्रिप्टेड होतं मला नव्हतं माहित भाई. याचं मध्ये चालू आहे भाई. हा मध्ये सुरू इतर वेळी बोलत नाहीये तू. नाही नाही, पण खूप चांगली acting होती. मी नक्की बघणार. मी नक्की बघणार हे तुमचं. आमचं चुकलं तुला स्क्रिप्ट नाही दिली मी ते पण ते सगळे ठीक आहे यांचं काय अच्छा हा सॉरी अरे हाय तुम्ही ॲक्च्युली तुम्ही आमचं दुकान बघितलं. आम्ही तिथे फनी शायऱ्या शेर कविता जे काही करतो आम्ही सिरियसही लिहितो. जर तुमची नको नाही 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 याचा heart break झालाय. एक मिनिटाचा रॅप आहे. बरं, तेवढं करून संपू आपण. Sure, sure, why not? प्लीज मराठीचं वेड मला मराठीचं फॅन मी चल्लात सगळ्यांना देतो इथे ज्ञान मी तू बोले फक्त चुत्या बोलू ना महान मी तू हे मोगॅम्बो आन टाकलू हे वान मी बडी बडी फेकता आहे तू तश्रीची जानवी डेडली हे बार शब्द सारीच अमानवी व पपुल काळी यांना ऐकलं देऊन कान मी हे सळ वगैरे तो सारण्याचं मानवी महाराजांचा भक्त मी ते एक मावळा तू आलास कुठून तू तो डोंब कावळा मराठीत रॅप ऐकून होऊ नकोस बावळा मराठीचा रास केलं यांचे गळे आवळा कांबळी असोवा असो तेंडुलकर बाप आम्ही साऱ्यांचे तुझं तोंड बंद कर घरोघरी पोचले आमचे भाऊची बंदेडकर टिळकही आमचे आणि आमचे आंबेडकर दारासाहेब फाळके आहे मोठं नाव तू कोण कुठला काय तुझं गाव माधुरी दीक्षित बाकी सारेच अशिक्षित ऍक्टिंगचा बट्टबो बिच प्लीज फिक्स इट मराठीची शक्ती अन मराठ्यांची शक्ती देश बदलू जाईन आम्हा मराठ्यांची भक्ती मराठी मी अन मराठी व्यक्ती सारे मला बोलतात चला आता पोरा गप की चला आता पोरा गप की एक नंबर क्या बात मी है मराठी लेजेंड आता होणार नाही गप मी थँक्यू सो मच. मित्रा प्राऊड ऑफ यू मला भयंकर आवडलं. थँक्यू खूप भारी भाई. एकदा जोरदार टाळ्या. Lovely यार, super. खूप भारी. थँक्यू. ठीक आहे विक्रांतसाठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. थँक्यू भाई. लास्ट परफॉर्मरसाठी एकदा जोरदार टाळ्या फॉर प्रतीक खाटके. कमन ये मित्र प्रतीकसाठी जोरदार टाळ्या मित्रांनो. काय प्रतीक तर माझं नाव प्रतीक आणि मी आज फिंगर स्टाईल सोलो प्रेझेंट करणार आहे. गिटार सोलो. मला वाटलं गिटार म्हणजे गोल आहे ना मध्ये फक्त तेवढंच. क्या बात है.
खूप भारी. हा खाऊन घ्या. ये ना पॉप गिटार ठेवलं साईडला. हे बहुत बढिया मित्रा. येस प्रतीक तुझ्याबद्दल थोडं सांग भाई प्लीज. येस. तर मी पुण्यामध्ये काम करतो सॉफ्टवेअर IT मध्ये. ओके भाई. आणि हे ॲप्लिकेशन हे ॲप्लिकेशन करताना जी कॉमेडी झाली ते तर मला समजायचं नाही, कारण की मी ॲप्लिकेशन जेव्हा केलं तेव्हा सिलेक्ट गिटार केलं आहे, त्याच्यामध्ये व्हिडिओ हार्मोनियमचा आहे आणि डिस्क्रिप्शन लेटंटचं आहे. हां तर मला अजून समजत नाही की सिलेक्ट कसं झालं. ठीक आहे कट होऊन जाईल पुढे बोलू. ठीक आहे लेटंट नाव कट करून टाका पण ॲप्लिकेशन सांगून द्या. मग परत घे तो रेफरन्स लागेल ते. अरे नाही काही नाही. लोक अजून काय पाहिजे का तुम्हाला? नाही काही नाही भाई ठीक आहे जसं बोलायचं तसं बोल. मला पण तू हार्मोनियम पण वाजवतोस का? हां हार्मोनियम. गुड. मला आता काही अपेक्षा नाही राहिल्या सोडून बस करत राहा भाई बिंदास. बस मी पण माझ्या माझ्यासाठी करतो तुम्ही माझ्यासाठी करा. खूप भारी भाई. हा तुला मित्र कुकर हाक मारतात. हां कुकर. ॲक्च्युली मला असं वाटायचं की कुकर हाक मारतात कारण की मी कुकिंग पण करतो, जेवण बनवतो त्याच्यामुळे. पण नंतर मला पोटात गोळाला की काय उत्तर देतो कुकरवर. हा मला पण सेम वाटलं. काय बोलताय? त्यांना वाटलं तू शिटी वाजवतस म्हणून असं काहीतरी. नाही शिटी नाही वाजवत. नंतर समजलं की किचन मेसअप करतो म्हणून कुकर म्हणतात मला. अच्छा जेवण वगैरे बनवतो तू? हा म्हणजे बनवून घेतो. टेस्ट नाही पण इट्स ओके. पोट तरी भरून जाईल. नाही पोळ्या गोल नाही होत. पोळ्या गोल नाही बनवू शकत. पुण्यात राहतो कुठे राहतो? पुण्यात खराडीमध्ये. अच्छा पण तू पुण्याचा आहेस की काय? नाही रत्नागिरी चिपळूण. अरे गावालाच तू भाई भावकी. मग काय आमरसवाले भाई. माझ्या टीम मध्ये मी सगळ्यांना आंबे सप्लाय करतो. हा भाई आमरस. तू एकटाच आहे लाईफ मध्ये? पण का म्हणजे तू इतका उत्तम गिटार वाजवतोस असं कसं, म्हणजे हाऊ आर यू सिंगल? हे पण असं आहे का खरं गिटार मुलींना आवडतं असं? गिटार वाजवून गाणं म्हणणारी मुलं आवडतात. अच्छा तुला गाणं नाही. तो फक्त गिटारच वाजवतो. ठीक आहे भाई. बाकी काय तुझं इंटरेस्टिंग काय आहे तुझ्यामध्ये गिटार सोडून आणखी? इंट्रोवर्ट आहे. तू गप्पा तर लई असं जाटू टाईपच बोलतो थोडंसं. ठीक आहे ना इट्स ओके. म्हणजे मजा नाही येते ना. मजा नाही येते. मी पण गप आहे. नाही पण त्याने ते म्हटलंय की रिकाम डिंबटिंब मित्रांची उंगली करणे. रिकामचोट मित्रांची उंगली करणं. हा तर हा काय किस्सा आहे म्हणजे काहीतरी त्यात मेल ते करत असतो म्हणून ते 2 मित्रांना घेऊन आलोय मी ऑलरेडी. कुठे? एक आहे इकडे. भाऊ असाच आहे का तो? फेक असाच आहे ते पण म्हणतो असंच आहे. फेक ये मित्र थोडस. तुम्ही या. बोल दे. काय नाव आहे मित्र? शिवम. अच्छा हे असंच आहे काय? हाँ सच है. प्रेजेंस ऑफ माइंड इसका बहुत अच्छा है बट प्रेजेंस ऑफ माइंड अच्छा है. अच्छा है ये अच्छा है तो अगर अच्छा वो अभी थोड़ा नर्वस. तुला मराठी येत नाही का? येते पण एवढी छान नाही येत. हा मग मराठीच बोलू आपण काय हरकत. तुला गायला येतं? तुला कॅन यू सिंग? हा अरे नाही. अच्छा. अरे यार ती चालली गेली. तिनं गाणं म्हटलं आणि गिटार भारी झालं असतं यार. ती गेली का ती? ए गेली का खरं ती? बोलो ये भाई काहीतरी कंटेंट काढू तुझ्याकडून. आता आली मजा. बस भाई गिटार शिवम बस. कुठलं गाणं म्हणशील? अरे ते सरप्राईज तुझ्यासाठी. ते वाद्य आहे गिटार ते वाजतंय आता. त्यातनं सूर बाहेर येत आहेत. सुरू कर. गुलाबी आंखें जो तेरी देखी शराबी दिल हो गया संभालो मुझको ओ मेरे यारों संभलना मुश्किल हो गया. हा एक मिनिट भारी आता तू सांगितलं जे तिनं म्हटलंय आता ती गाणं म्हणेल तू त्याच्यावर आता वाजवा. आता ते पहिलं गाणं जे कर अरे 2 मिनिटं आपलं संपवायचं आहे. भाई हे तू चांगलं म्हटली गावाला. भाई घे. हा मराठी गाणं एखादं मराठी गाणं प्लीज. चल येत चल. पाणी नको. प्रीतीचं झुळझुळ अरे तो बघ विसरला गिटार. तो आता गिटार खाजवतोय. त्याला वेगळं काहीतरी खाजवायचं असेल. अरे उधर जाने का.
दादाला घाबर. 2 ओळी संपू आपण 2 ओळी. हा चलो स्टार्ट. केलंय स्टार्ट त्याने. प्रीतीचं झुळ झुळ पाणी ए थांबा. काकांना प्रीतीचं झुळझुळ पाणी आलं. ते गेलं ते आता प्रीतीचं पाणी. एकदा जोरदार दोघांसाठी जोरदार. थँक्यू. थँक्यू सो मच. चला थँक्यू सो मच मित्रांनो. दॅट वॉज द शो. थँक्यू सो मच. एकदा पॅनलसाठी टाळ्या, काकांसाठी, सगळ्यांसाठी टाळ्या. आणि बनवा बनवी नाटक जिथे पण तुमच्या शहरात असेल, म्हणजे आपण तर पुण्यात राहतोय, पण कुठे पण असेल, जे पण बघतायत यूट्यूबला, जिथे पण तुम्हाला वाटतं नक्की जा, बघत राहा. यूट्यूबला शेअर करा आपला व्हिडिओ वगैरे. सबस्क्राईबचं काही नाही, तुम्ही करा, काही हरकत नाही. ठीक आहे. थँक्यू सो मच. मराठी लेजंड शो आहे ना, हा मी तर माझ्या आयुष्यातला हा वेगळा अनुभव मी आज अनुभवला. कपिलने मला आमंत्रित केलं आमच्या बनवा बनवीच्या टीमला, आणि खरंच म्हणजे जे ऑडियन्स पण होता तो पण एकदम मजा वगैरे घेत होता. हॅलो हाय नमस्कार, मी समीर खांडेकर आणि आता जस्ट आमचा शो संपला आहे मराठी लेजंडचा. आणि कपिलच्या या शोचा मी खरं तर आधीपासून चाहता आहे. आज पॅनलवर बोलवलं तर काय होणार आहे, कसं होणार आहे काही माहीत नव्हतं, पण खरंच मजा आली. आणि मला कौतुक वाटतं कपिलच्या टीमचं आणि कपिलचं की आज मराठीमध्ये इतक्या सातत्याने ते असं वेगवेगळ्या लोकांना, पाहुण्यांना आणून असं मराठी पण जपत हा शो करतायत. आणि मराठी लेजंडच्या पुढील सगळ्या भागांना शुभेच्छा. असेच धमाकेदार एपिसोड येतील त्यात शंका नाही. थँक्यू सो मच. नमस्कार, माझं नाव सोनाली आणि मी आज मराठी लेजंड कपिलचा शो तिथे पॅनलवर होती आणि माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. मी खूप जास्त नर्वस होती, म्हणजे तुम्हाला बघायलाही मिळेल एपिसोडमध्ये. काय बोलू समजत नव्हतं, पण मी खूप एन्जॉय केलं आहे. हाय, माझं नाव सिद्धी पोद्दार आहे. आज मी मराठी लेजंड्सला आली आहे आणि मी पहिल्यांदाच, मी ॲक्च्युली असा शो कधी बघितलाही नाही. इट्स व्हेरी पॉप्युलर आय नो, पण मी कधी असं कॉन्टेंट कन्झ्युम स्वतः केलेलं नाही. आणि मला आज त्यांनी ऑलमोस्ट पॅनलवरती बोलवलं होतं, त्यामुळे मला तर खूप मजा आली. नमस्कार, मी शंतनू रांगणेकर. मी आज मराठी लेजंड्स या शोमध्ये आलो होतो आणि मी पॅनलवरती होतो आणि हे माझं दुसऱ्यांदा आहे. मी दुसऱ्यांदा शोवरती आलेलो आहे आणि दुप्पट मजा आली आहे मला या शोवरती येऊन. खरंच खूप कमाल मजा आली. कमाल परफॉर्मन्सेस होते, कमाल ऑडियन्स होता. आणि मला असं वाटतं मी पॅनलवर नसतो आणि मी ऑडियन्समध्ये असतो तरीही मला एवढीच मजा आली असती. एवढा हा कमाल शो आहे. मला असं वाटतं की प्लीज डू पार्टिसिपेट इन दिस शो. प्लीज शो युअर टॅलेंट. नमस्कार मित्रांनो, तर आजचा शो होता आपला बनवा बनवीच्या टीमसोबत. तुम्ही आतापर्यंत खूप भारी सपोर्ट देत आला आहे आणि मला माहिती पुढे पण देणार आहे. तर जितकं जास्त होईल तेवढं जास्त तुम्ही सपोर्ट करा, शेअर करा हा व्हिडिओ, किंवा तुम्हाला जो पण व्हिडिओ आवडतोय, इन्स्टावर रील आवडते, जेवढं जास्त होईल तेवढं शेअर करण्याचा प्रयत्न करा. आणि येत जा लाईव्ह शोला. पुढच्याच भेटूया. थँक्यू.